गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या नैवेद्यासाठी एक खास बाप्पांना आवडणारी पारंपरिक रेसिपी बनवूया. नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनात आणि विसर्जनाच्या वेळी प्रत्येक घरात खास नैवेद्य केला जातो. आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे जी तुम्ही यूट्यूबवर कधी पाहिली नसेल, जी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात गणपती विसर्जनाला केली जाते. प्राशम ही रेसिपी साध्या घरगुती साहित्यात बनते आणि खूपच स्वादिष्ट लागते. आपण मोदक, पुरणपोळी, लाडू तर नेहमीच बाप्पाला नैवेद्याला करतो, पण तुम्ही कधी प्राशम ही खास रेसिपी ऐकली आहे का? आज मी तुम्हाला ही अनोखी रेसिपी दाखवत आहे. यासाठी अर्धा कप कणिक, अर्धा कप गूळ, ड्रायफ्रूट्स आवडीनुसार, खोबरा खीस 2 चमचे आणि वेलची पूड. मोजक्या साहित्यात ही रेसिपी तयार होते. कणकेमध्ये चिमूटभर मीठ घालून पाण्याने कणिक मळून घ्यायची. कणकेचा छान सॉफ्ट डो लावायचा. पीठ मळून 5 मिनिटे मुरायला ठेवूया. तोपर्यंत गुळाचे पाणी करून घेऊ. गुळाचा पाक आपल्याला करायचा नाही आहे. अर्धा कप गूळ घेतले एका भांड्यात. त्यामध्ये 1.5 कप पाणी घालायचे. गूळ फक्त आपल्याला पाण्यात वितळवायचा आहे. त्याचा पाक करायचा नाही. 1.5 कप मी पाणी यामध्ये घातले. आता पाण्याला उकळी आल्यानंतर हे पाणी आपण गाळून घेऊ. ही रेसिपी तुम्ही नक्की बघून बघा. पीठ आपण मळून घ्यायचं छान. चवीला तर ही रेसिपी अप्रतिम आहेच आणि आजी पणजीच्या काळातील ही रेसिपी असल्यामुळे तुम्हाला एक वेगळी माहिती मिळेल. पूर्वी मोजक्या साहित्यात छान छान रेसिपी तयार व्हायच्या. तसाच मी प्रयत्न करते. मी ही रेसिपी माझ्या आजीच्या काळापासून खाते. यासाठी आपण ताटामध्ये सुक्कं पीठ घेतलं आहे. ते पीठ आपण पसरवून घ्यायचे आणि मी ज्याप्रमाणे दाखवते आहे त्याप्रमाणे एक छोटा उंडा घेऊन लांब आकारात जाडसर अशा प्रकारे तोडून घ्यायचे. तुम्ही जाड पातळ तुम्हाला जसे आवडते तसे तुम्ही तोडून घ्या. शेवळ्यासारखेच हे तोडतात. तुम्ही एक वेळा करून बघा आणि त्यानंतर काही त्यामध्ये लहान काही मोठे असे टाका. जर तुम्हाला जाडसर आवडले तर तुम्ही जाडसर दुसऱ्या वेळेस करा आणि बारीक आवडल्या तर बारीक करा. ही शेवटी आपली चॉईस असते, आपल्याला कशा प्रकारे आवडतं ते. सगळे मी करून घेतलेले आहे. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा. पूर्वीच्या काळी अशा सोप्या रेसिपी राहायच्या. जास्त पदार्थाचा वापर नाही राहायचा. ड्रायफ्रूट्स पण वापरत नव्हते. खोबरं फक्त किसून घालायचे आणि गुळाच्या पाकामध्ये शिजवायचे. पण आज आपल्याकडे आहे म्हणून आपण घालू शकतो. अशा प्रकारे यामधलं सुक्कं पीठ काढून घ्यायचं. चाळणीमध्ये किंवा झाऱ्यामध्ये झारून घ्यायचं आणि गुळाचं पाणी उकळायला लागलं की त्यामध्ये सोडायचं. 1 चमचा तूप घालून घ्यायचा. पाण्याला उकळी आल्यानंतरच सोडा बरं. उकळी आल्यानंतर 10 मिनिटे मीडियम गॅसवर हे सगळे प्राशम शिजवून घ्यायचे.
आणि चमचामध्ये एखादं घेऊन थोडं थंड करून दाबून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल हे शिजलं की नाही. तसे वर आले पाण्याच्या की हे शिजतातच, पण तरी एक वेळ दाबून बघा तुम्ही. आता आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला. ड्रायफ्रूट्स तुम्ही कोणतेही घेऊ शकता. 2 चमचे खोबरा खीस आणि वेलची पूड. परत आता आपण हे सगळे मिक्स करून 5 मिनटे शिजवून घेऊ. नंतर गॅस बंद करायचा. मित्रांनो, अशी सोपी आणि पारंपरिक प्राशम रेसिपी आपण कधी पाहिली होती का? तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे डिस्क्रिप्शन चेक करा बरे. आणि पुन्हा भेटू आपण नवनवीन अशा पारंपरिक रेसिपीसोबत. गणपती बाप्पा मोरया. पुढल्या वर्षी लवकर या. खूप हुरहुर लावून जाते बरे का गणपती बाप्पा आपल्याला. पण पाहुणे आले आहे आपल्या घरी आणि ते परत येणार या आशेवर आपण 1 वर्ष आपले काढतो. चला पुन्हा भेटू.